मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 सप्टेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. रिव्ह्यू सुरू करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना घटस्थापना व नवरात्री निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज शेवटी किल्लेदारांच्या घरात घुसलीच, पण आता तिथूनही तिची हकालपट्टी लवकरच होणार आहे. कारण प्रेक्षकांनो, रविराज आणि अर्जुन दोघे मिळून आता लाल गाठोडं सापडणार आहेत. प्रियाचं आणि सायलीचं दोघींचं मिळून लाल गाठोडं यांना समोरासमोर हवंय. तर आज मालिकेमध्ये काय काय झालंय ते पटापट सांगते. मला माहिती आहे तुम्ही पण बिझी आहात आणि मी पण आज बिझी आहे. तर सुरुवातीला अर्जुन सायलीला सांगायसाठी टाळाटाळ करत असतो. सायली म्हणत असते, तुम्ही इथे काय करताय? अर्जुन म्हणत असतो, अगं बायको, ते तुझा मिस कॉल पाहिला मी तुला फोनच करणार होतो. सायली म्हणते, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. प्रिया आणि अश्विन भाऊजी त्यांच्या खोलीत नसताना तुम्ही त्यांच्या खोलीत काय करताय आहो, मला सांगाल का? आणि तुम्ही या खोलीमध्ये इतका पसारा कशासाठी केलाय? अर्जुन म्हणतो, आधी तर तो गडबडतो जरा काय उत्तर द्यावं सायलीला. मग तो म्हणतो, अगं काय ना तन्वी, म्हणजे कोर्टाने वर्डिक दिलंय ना की तन्वी ही अगं तन्वी कशी त्या मैपतची साथीदार आहे असं सिद्ध झालं होतं ना. मग मला काय वाटलं, या रूममध्ये येऊन असे काही पुरावे मिळत आहेत का, म्हणजे जेणेकरून अश्विनला आपल्याला दाखवता येईल ना की तो त्या बायकोला त्याचं समजतोय ते चुकीचं आहे आणि ती कशी आहे मैपतच्या विरोधात आणि तिच्या विरोधात काही पुरावे सापडतील ना या खोलीत, ते बघत होतो. सायली म्हणते, अहो केस सुरू असताना आपण प्रियाच्या विरोधात पुरावे शोधायचा प्रयत्न केला होता ना, आपल्याला काही मिळालं होतं का? आणि शिवाय प्रिया मूर्ख नाहीये ना की ती मैपत आणि तिच्या मैत्रीचे पुरावे इथे घरात लपून ठेवेल. अर्जुन म्हणतो, अरे हो बरोबर आहे तुझं बायको. सायली म्हणते, हे बघा तुम्हीच मला रात्री म्हणालात ना की अश्विनला कळू दे की तो चुकतोय म्हणून, आपण ना इथे कशाला हात नको लावूयात. कसं आहे ना, प्रियाला नसलं तरी अश्विन भाऊजींना या खोलीमध्ये प्रवेश आहे. उद्या जर ते परत आले, त्यांनी पाहिलं खोलीतल्या वस्तू अस्ताव्यस्त आहेत, तर त्यांना काय वाटेल? पुन्हा वाईट वाटेल आणि पुन्हा भांडण होईल घरामध्ये. मी आता हे सगळं आवरायला घेते, तुम्ही जा बरं, कॉफी केली आहे तुमच्यासाठी मी. अर्जुन म्हणतो, अगं तू कशाला आवरतेस बायको, मी आवरतो ना सगळं, मी केलाय ना पसारा. सायली म्हणते, अहो पण तुम्ही कुठे आवरत बसता आता, राहू द्या मी आवरते. अर्जुन म्हणतो, अगं बायको, या वस्तू मी कुठून घेतल्या हे मला माहिती आहे ना, त्या मी जागच्या जागी ठेवतो, नाही तर अश्विनला डाऊट येईल ना. मग सायली ठीक आहे असं म्हणते आणि लवकर या असं म्हणून निघून जाते आणि पुन्हा सांगते की येऊ नका आता परत इथे. अर्जुनने आता सगळं काही नीट व्यवस्थित ठेवलंय आणि पुन्हा विचार करतोय, रूम आवरता ते गाठोडं मिळतं का ते बघतो. आणि आता बघा इकडे हंगामा चालू आहे प्रियाचा. काल आपण पाहिलं होतं प्रेक्षकांनो, अग्निस्नान करायचा विचार ती करते, पण नवलच वाटलं बाई मला, ते केरोसिन फक्त समोरच्या समोरच पेट घेतंय आणि मागे प्रिया मात्र तशीच आहे. इकडे प्रतिमा आत्याला त्या आगीला बघून त्यांचा भूतकाळ आठवत असतो. त्या इकडे आरडाओरडा करू लागल्या, ही इकडे आरडाओरडा करू लागली, आई मी मरेन, आई मला वाचव, मी मरेन. बरं मरेन आणि वाचव कशाला? हिने स्वतःहूनच आग लावून घेतली ना, मग वाचव कशाला ओरडत होती बरं ही? असो, पण प्रतिमा त्या बिचारा आरडाओरडा करत असतात. एवढा तमाशा पाहिल्यावर कोण काय करणार प्रेक्षकांनो. आता त्या नागराजला म्हणत असतात प्रतिमा त्या, अरे अहो भाऊजी विझवा ना ती आग, अहो विझवा. प्रियाचा आरडाओरडा अखंड चालू असतो प्रेक्षकांनो. काय कर्कश ओरडते ती, बाप रे बाप. आता त्या प्रतिमा आत्या शेवटी चिडतात आणि म्हणतात, ये घरात ये, तुला मी परवानगी देते घरात राहायची. आता त्या प्रतिमा त्याला मैपत आठवत असतं बरं का प्रेक्षकांनो. ती आग बघितल्यावर आई प्रिया एवढ्या जोरात ओरडत असते, आई मी मरणार आहे, आई मला वाचव. शेवटी एवढा तमाशा केल्यावर प्रियाच्या मनात सारखंच होतं. प्रतिमा त्या म्हणतात, बरं ये तू आतमध्ये राहा घरात. प्रिया आता लगेच आनंदी होते बरं का आणि त्या अश्विनला बिलगते, अश्विन बघ, आईने मला परवानगी दिली, आईने मला घरात बोलवलंय, मला घरात घेणार आहे माझी आई, मला राहता येणार आहे आता इथे. झालं बाबा हिच्या मनासारखं एकदाचं. आणि आता प्रतिमा त्या राग घरात चालल्या जातात आणि मग ही पण घरात घुसतेच. पण प्रेक्षकांनो, आज रविराज आलेत आणि रविराजनी सॉलिड ओरडलंय बरं काहीला. बघा आजचा एपिसोड छान दाखवलाय त्यांनी. अर्जुन आता शोधाशोध करत असतो गाठोड्याची आणि तो पसारा पण त्याने सगळं आवरून ठेवलाय, पण तरी सुद्धा सायलीचं गाठोडं काही त्याला सापडलं नाही. आता काय कन्फ्युजन आहे प्रेक्षकांनो. आता ही प्रिया जी आहे ना, ती तन्वी म्हणून या सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या घरात घुसली आहे, त्यामुळे तिच्याकडे तन्वीचंच गाठोडं असणार ना, असं एक गैरसमज झालाय या सगळ्यांचा. कारण त्यांना माहीतच नाहीये
की सायली खरी तन्वी आहे. पण अर्जुनला आता असं वाटतंय की सायलीचं सुद्धा गाठोडं असेल ना, म्हणजे सायलीच्या लहानपणीचे फोटोज, तिच्या आठवणी, असं काही मधुभाऊंनी नक्कीच ठेवलं असेल त्यांच्याकडे, तर ते गाठोडं गायब आहे ना. म्हणून तो विचार करतोय की तन्वीचं गाठोडं मला सायलीच्या गाठोड्यापर्यंत पोहोचायला मदत करेल. सायलीचं गाठोडं सापडत नाही तोपर्यंत तन्वीचं गाठोडं मी माझ्याकडेच ठेवतो, असा विचार करून त्याने ते गाठोडं आता स्वतःकडेच ठेवलंय बरं का प्रेक्षकांनो. इकडे साक्षी वेडीपिशी झाली आहे. साक्षीला वाटतंय प्रिया प्रिया बाहेर पडली आहे जेलमधून आणि मी मात्र इथेच जेलमध्ये सडतीये. मी 14 वर्ष या जेलमध्ये सडणार आहे. या साक्षीचं सीन बघताय तुम्ही आता जेलमधला. आणि बघा तिकडे प्रियाने अटेम्प्ट केला आगाऊपणा, साक्षी पण प्रियाच्या पावलावर पाऊल ठेवून तेच उद्योग करतीये. साक्षी आता स्वतःलाच असं घाबरत असते आणि म्हणत असते नाही नाही, मी एवढं घाणेरडं आयुष्य नाही जगू शकत. साक्षी शिकरे अशी जगूच शकत नाही. मी या जेलमध्ये सडणार का? नाही 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 नाही. आता आता मी काय करू? मी जर इथून मेले तरच माझी जेलमधून सुटका होईल. मी मरू का? मी आता स्वतःला संपवूनच टाकते. कशी संपवू मी काय करू? आता असा विचार करते ती. इकडे तिकडे बघायला लागते जेलमध्ये काही दिसतं का मरायसाठी. आणि त्या माठावरती ताटली ठेवलेली असते जर्मनची आणि एकीकडे त्या ताटलीचा असा कोच निघालेला असतो बाहेर. म्हणून आता साक्षी बऱ्याच वेळ तिथे जेलमध्ये तपास करते की तिला काही मरायला वस्तू भेटते का, काही वेपन भेटतं का. आणि तिला ती ताटली दिसते. आता तिने ती ताटली हातात घेतली आहे आणि त्या ताटलीचा जो कोपरा आहे ना असा बाहेर आलेला आहे बघा प्रेक्षकांनो. आता ही साक्षी विचार करते की त्या कोपऱ्याने हाताची नस तोडून घ्यावी. काय विक्षिप्तपणा आहे. आता तिने ते ऑलमोस्ट हातात घेतलंय आणि तिची काही हिंमत होत नसते. पण आता तेवढ्यात ती काही करणार तर एक कॉन्स्टेबल येते आणि सनगन तिच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते ए काय चाललंय का तुझं? ए मूर्ख आहेस का ग मुली? आता तिच्या कानाखाली मारलंय त्या कॉन्स्टेबलने आणि म्हटले की ए असं काही करायला गेलीस ना आता तर याद राख, आधी पाप करायची आणि मग स्वतःची सुटका करायची. हे लक्षात ठेव. इथे शिक्षेमध्ये कोणालाही सुटका नाही. आता साक्षी आता अशी मोठ्याने धाय मोकलून रडायला लागते. आता करावं तर काय करावं हे काही तिला कळेना. काही झालं तरी ही आयशो आरामात राहणारी मुलगी आहे आणि ती जेलमध्ये राहतीये हे तिला सहनच होत नाहीये प्रेक्षकांनो. अवघड आहे बाबा सगळं. प्रियाने तर स्वतःची सुटका करून घेतली, आता हीच राहिली ना तिथे, त्यामुळे आता तिला अनकम्फर्टेबल पण वाटत असावं कदाचित. तर असो, आता इकडे प्रतिमा आत्याला आलं ना टेन्शन, भाई आता आपण हिला घरात घेतलं या प्रियाला म्हणजे या तन्वीला, पण आता नवरा आला तर बोलल आपल्याला. सुमन येते आपुलकीने प्रतिमा आत्याजवळ. मग प्रतिमा आत्या सांगतात अगं काय करणार होते ग सुमन, मी तन्वी स्वतःला झाडून घेत होती ग, अगं मी काय करणार होते सांग बरं. अगं अश्विन पण हातापाया पडत होता माझ्या, मला नव्हतं ग घ्यायचं तन्वीला घरात, पण माझा नाईलाज झाला ना तिने असं केल्यामुळे. सुमन म्हणत असते वहिनी मला माहिती आहे ना सगळं, तुम्ही शांत व्हा बरं. आता प्रतिमा आत्याला टेन्शन येतंय. त्या म्हणतात बाई सुमन मी यांना काय उत्तर देऊ ग. सुमन अजून म्हणते हो ना अहो वहिनी, भाऊजींना तन्वी दिसली समोर तर ते अजून चिडतील हो. भाऊजींचा तन्वीवरचा राग खूपच टोकाचा आहे बाई. प्रतिमा आत्या म्हणतात सुमन तो राग काही चुकीचा नाहीये, मला त्यांचं म्हणणं पटतंय, मला पण तन्वीबद्दल तेच वाटतं जे यांना वाटतं. सुमन अगं मला तिचे गुन्हे नाही ग पोटात घालायचे, पण तन्वी आज जे काही करायला निघाली होती त्यानंतर माझ्यातलं माणूस काय करणार होतं ग, माझ्यातली आई काय करणार होती तूच सांग. सुमन म्हणते हे बघा भाऊजी घेतील तुम्हाला समजून वहिनी, आता तन्वीचं काय करायचं ना ते भाऊजींनाच ठरवू द्या, त्यांना येऊ द्या मग बघू आपण. मला खात्री वाटते की ते नक्कीच तिला घराबाहेर काढणार आणि भाऊजींसमोर वेडवाकडं करायची हिंमत तिची होणारच नाही. मग प्रतिमा आत्या म्हणतात अगो सुमन, प्रतिमा आत्याला आता स्वतःच्या पोरीची नाही तर त्या अश्विनची काळजी वाटते. प्रतिमा आत्या सुमनला म्हणतात अगो सुमन, यांनी जर तिला तन्वीला बाहेर काढलं तर अश्विनची पुन्हा फरफट होईल ग, आणि या तन्वीने काही वेडवाकडं केलं पुन्हा तर बायकोवर प्रेम करायची शिक्षा मिळते बिचाऱ्या या अश्विनला. आता ती सुमन छान उत्तर देते. ती म्हणते वहिनी ज्याचं नशीब त्याच्या साथ असं म्हणायचं आणि आपली समजूत काढायची. मग या प्रतिमा त्या म्हणतात अगं पण आज जर ती निमूटपणे निघून गेली तन्वी इथून तर ठीक, पण नंतर जर तिने स्वतःचं बरं वाईट करून घेतलं तर ग काय करायचं. आता मात्र टेन्शन आलंय सगळ्यांनाच प्रेक्षकांनो, कारण हिने सगळ्यांनाच मरून जाईल मी, जीवानिशीच जाईल अशी धमकी दिली ना. आता कसं आहे ना म्हणतात ना दृष्टी आड सृष्टी, माघारी काही हो पण डोळ्यासमोर जर असा तमाशा झाला तर काय करणार आहेत हे बिचारे. आता अडवावं तर त्यांना लागेलच ना प्रेक्षकांनो, काही जरी म्हटलं तरी आता ही स्वतःला किल्लेदारची मुलगी म्हणवून घेते ना,
असो, पण रविराजांचा राग बघा, आज मजा आली आहे एपिसोड बघताना. पटापट दाखवला एपिसोड. अर्जुन आता ते गाठोडं आणतो आणि घरात येणार असतो, तेवढ्यात त्याला सायली दिसते समोर. आता तो विचार करतो, अरे देवा, सायली तर इथेच आहे. तन्वीचं गाठोडं जर माझ्या हातात पाहिलं सायलीने तर 100 प्रश्न विचारेल ती मला. आता काय करायचं? मग तिला लक्षात येईल की मी अजून तिच्या आईबाबाचा शोध घेतोय की काय. काय करू आता? ही चिडेल. काय करू? आता त्याने त्याच्या पोटाच्या मध्ये लपवलंय ते, टी शर्टच्या मध्ये आणि पोटाच्या जवळ सायलीला दिसू नये म्हणून. आणि अर्जुन विचार करतोय, सुपर फास्ट स्पीडने आता बेडरूम मध्ये जातो सायलीने बघायच्या आत. आता तो जरासा आडोसा घेऊन पाहतोय सायली काय करते. आता सायली स्वयंपाकघरात काहीतरी खुडबुड करत असते नेहमीप्रमाणे. हा आपला जे सनाट सुटतो की जिन्यावर चढतो, तर सायली बारीक लक्ष ठेवून असते अर्जुनकडे. आता ती पुन्हा आवाज देते त्याला आणि म्हणते, अहो तुमची कॉफी राहिली ना प्यायची, थंड झाली ती. अर्जुन म्हणतो, बायको मी ना नंतर पितो बरं का कॉफी. राहू दे तिथेच राहू दे, मी पितो का नंतर. कॉफी त्याच्या बेडरूम मध्ये ठेवली आहे बरं का. सायली त्याला म्हणते, अहो ती कॉफी नका पिऊ, आता ती थंड झाली असेल, मी दुसरी करून देते. अर्जुन ओके म्हणतो आणि चालला जातो. सायली विचार करते, बाई एवढं काय गडबड करू लागले हे, उशीर झालेला दिसतोय यांना, असं म्हणून आता ही हिच्या कामाला पुन्हा लागते. तर पुन्हा प्रतिमा त्या आणि या सुमनचं सीन दाखवला. आता रविराजांची एंट्री आहे बरं का प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर सुमन म्हणते, काय हो वहिनी, भाऊजी आले नाही अजून. आता प्रतिमा आत्या म्हणतात, अगं त्यांचा मेसेज आला, ते येतच असतील. आणि तेवढ्यात रविराज येतातच आतमध्ये. आता या दोघी जावा एकमेकींकडे अशा घाबरून पाहायला लागतात. बाई आता काय करायचं? धाक आहे बाबा प्रतिमा आत्याला नवऱ्याचा, आणि छान असा धाक असायलाच हवा. रविराज आल्या म्हणतात, प्रतिमा पाणी दे ग मला. आता प्रतिमा आत्या पाणी बिणी देतात तेव्हा अशा घाबरल्यासारखे त्यांच्या समोर येऊन उभ्या राहतात. आता बघा रविराज पाणी वगैरे पितात. आता या दोघीही टेन्शनमध्ये असतात. अरे बापरे, आता यांना कोणत्या तोंडाने सांगायचं, तन्वी घरात घुसली आहे. आता त्या प्रतिमात्या समोर उभं राहून असं सगळं बळ एकवटतात स्वतःचं आणि म्हणतात, अहो मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. रविराज म्हणतात, अगं बोल ना मग. आता ते काहीतरी त्यांचं काम करताय, मोबाईल बघताय आणि बोलताय प्रतिमा आत्याशी. सुमन आणि प्रतिमा आत्या खूप घाबरलेल्या असतात. आता या दोघींचे चेहरे बघतात रविराज आणि म्हणतात, काय ग प्रतिमा, काय झालं? तुझी तब्येत ठीक आहे ना प्रतिमा? अगं सकाळी जाताना गोळ्या दिल्या होत्या बघ मी तुला. काय झालं? काही त्रास झालाय का तुला? मग सुमन, अगं काय झालं? सुमन म्हणते, नाही अहो भाऊजी ठीक आहे वहिनी. रविराज म्हणतात, अगं काय झालं मग, बोला ना. प्रतिमा त्या म्हणत असतात, अहो ते आज ना तेवढ्यात प्रिया येते आणि म्हणते, आई अगं तुझ्या कपाटात. आता लगेच रविराज या प्रियाला बघतात आणि एवढे चिडतात ना, तू इथे काय करतेय? रविराजची तळाची आग मस्तकाला गेली आहे प्रियाला बघून. आता ते प्रतिमा आत्यावर ओरडून म्हणतात, ही मुलगी इथे कशी काय आली? कोणाच्या परवानगीने हिला आत आणलेलं आहे तुम्ही? आता प्रिया घाबरते बरं का रविराजांचा आवाज ऐकून. रविराज म्हणतात, मी सांगितलंय ना, मी हिच्यासाठी मेलोय आणि ही पण आपल्यासाठी मेली आहे म्हणून. ही मुलगी आपल्या घरामध्ये काय करते प्रतिमा? प्रतिमा त्या आता घाबरतात. रविराज म्हणतात, प्रतिमा, सुमन, तुम्ही दोघी मला उत्तर देणार आहात का नाही काही? आता लगेच तेवढ्यात अश्विन पण येतो समोर. रविराज अश्विनला बघून चिडतात आणि म्हणतात, अश्विन तू सुद्धा इथेस? सगळे आपले भामट्यासारखे एकमेकांकडे बघायला लागलेत. अरे बापरे, आता काय उत्तर द्यायचं रविराजांना? रविराज मात्र प्रचंड संतापलेत प्रियाला बघून. आता इथूनही तिची हकालपट्टी होणारच आहे प्रेक्षकांनो. बघत राहा पुढे काय काय होतंय. खरं तर उत्सुकता ताणल्या गेली आहे. काय आहे ना प्रेक्षकांनो, प्रत्येक वेळेला असं निगेटिव्ह विचार करण्यात काही अर्थ नाहीये. असं दाखवलं असतं तर, तसं दाखवलं असतं तर, आपल्या हातात काही असतं का? नक्कीच नाही. तर जे दाखवतायत त्यातनं आपल्याला जे आवडतं ते एन्जॉय करायचं आणि बाकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या. तर बघा आता सायली विचार करत असते, इकडे ही प्रिया दगड धोंड्यामध्ये राहणारी मुलगी नक्कीच नाहीये. पण ही बाहेर जोपर्यंत बसेल तोवर घरातले सगळे हिला बघून बघून अस्वस्थ होणारच. तेवढ्यात कल्पनाताई बाहेर जात असतात. आता सायली बघते आणि म्हणते, अहो आई कुठे निघालात? बाहेर चाललात का? मग कल्पनाताई म्हणतात, हो ग बागेतच चाललीये, बाहेरचे जरा कपडे आणायचे. सायली विचार करते, बापरे आता आई बाहेर चालल्या बागेत, अश्विन भाऊजी बाहेर मागे बसलेत बागेत, हे कळलं आईंना तर. आता इकडे अर्जुनचा सीन दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. अर्जुन आता विचार करतोय, आवरता मधुभाऊंच्या घरून गाठोडं चोरी करायचं आणि हे गाठोडं सासरी येऊन लपवायचं. हे असलं डोकं फक्त तन्वीसारख्या उलट्या पोरीचंच असू शकतं. आणि बरोबर याच वेळेला सायलीचं पण गाठोडं चोरी केलं तन्वीने.
पण ते गाठोडं कुठे लपवलं असेल या तन्वीने, कुठे ठेवलं असेल बरं, कुठे ठेवलं असेल? अर्जुन विचार करतो आणि अचानक त्याला आठवतं, यस गॉट इट. जर स्वतःचं गाठोडं ती इथे सासरी लपवू शकते, तर तिचं गाठोडं म्हणजे सायलीचं गाठोडं तिने माहेरी लपवलं असेल का? येस, मला वाटतंय की सिनियर कडेच तिने ते गाठोडं लपवलं असेल आणि सिनियर सुद्धा नक्कीच मला परवानगी देईल तिच्या बेडरूम मध्ये शोधाशोध करायची. मला आता सिनियर कडे जाऊनच सायलीचं गाठोडं शोधायला पाहिजे. अर्जुनच्या डोक्यात हे असं काहीतरी आलंय आणि आता अर्जुन आणि सायली रविराजांकडे जातात सुद्धा. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला की अर्जुन आणि रविराज दोघे मिळून शोधाशोध करतात त्याच दुसऱ्या गाठोड्याचा. आता सायली इकडे टाळाटाळ करत असते, कल्पनाताईंना तिला बाहेर जाऊ द्यायचं नसतं. बघा आता थोडीशी मजा दाखवली आहे. ती म्हणत असते, आई थांबा ना, या इकडे या, अहो इथे बसा. सायली म्हणत असते, अहो आई जरा कॉफी घ्या ना, तुम्हाला आणि तुमच्या लेकाला सतत कॉफी लागत असते ना. नाही आवडते ना तुम्हाला, म्हणून म्हटलं केलीये कॉफी, पटकन आणते. मग या कल्पनाताई म्हणत असतात, नको बाई तू काही मला अर्जुनच्या पंक्तीत बसू नको. अगं मला काही एवढी कॉफी आवडत नाही, म्हणजे सतत नाही घेत मी. आता असं म्हणून त्या पुन्हा चालल्या जात असतात. तेव्हा सायली पुन्हा येते आणि म्हणते, अहो आई मी काय म्हणते की आज गवारीची भाजी करायची का, मग त्याच्यामध्ये ओल्या नारळाचं किस घालू की दाण्याचं कूट घालू? कल्पना ते म्हणतात, तुला जे घालायचं ते घाल. आणि असं बोलून ते पुन्हा पुढे चाललेले असतात. ही पुन्हा त्यांच्या मागे मागे येते सायली आणि म्हणते, अहो आई ओला नारळ घातला होता मी मागे, तर यांनी डबा परत आणला होता हो, मी दाण्याचंच कूट घालते. मग कल्पना ते म्हणतात, बरं बाई दाण्याचं कूट घाल. मग पुन्हा सायली त्यांच्या मागे मागे जाते आणि म्हणते, आई आत्ता लक्षात आलं माझ्या, अहो बाबांना नाही चालत ना दाण्याचं कूट, मग कसं करू? मग बाबांनी नाही खाल्ली तर मी एक असं करते, म्हणजे त्यांच्यासाठी मी बटाट्याची भाजी करते. कल्पना ते म्हणतात, बरं तसं कर. आता सायली पुन्हा त्यांच्या मागे जाते. त्या पुढे पुढे जात असतात आणि ही मुद्दाम काहीतरी विषय काढून त्यांच्या मागे मागे जात असते. आणि मग ती म्हणते, आई एका माणसापुरती भाजी कशी करू, ती उरेल ना, त्यापेक्षा मी. आता कल्पना ते म्हणतात, काय चाललंय तुझं सायली? अगं बाई तुझ्या कामात मी कधी लुडबुड करते का? नाही ना, तुला जे हवं ते कर ना. अगं मला ना वरती कपड्यांच्या घड्या घालायला जाऊ दे. आता कल्पना ते बोलता बोलता विसरल्या, त्यांना बाहेर जायचं होतं ना अंगणात, बाहेरचे कपडे वाळत घातलेले आणायचे होते त्यांना. सायली विचार करते, बरं झालं आई बोलता बोलता विसरल्या, बाहेर जायचंय त्यांना ते. आता पुन्हा कल्पना त्यांच्या लक्षात येतं, त्या अर्धा जिना चढतात वरती जाण्यासाठी आणि पुन्हा म्हणतात सायलीला, बघ मी पण कशी बावळट आहे, मला बाहेर जायचं होतं ना, अगं कपडे आणले नाही तर कपडे घड्या कशी घालू मी? आता सायली पुन्हा त्यांना टाळून म्हणते, आई 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 थांबा ना, इकडे या बरं, तुम्ही बसा, तुम्ही खाली किती दगदग करत असा दिवसभर, तुम्ही इथे बसा, मी आणते बाहेरचे कपडे, बसा बसा तुम्ही आराम करा. मग आता कल्पना ते म्हणतात, अगं माझं पाय मोकळं होईल ना, जाऊ दे ना मला बाहेर. सायली म्हणते, आणते मी आई आणते. तर प्रेक्षकांनो आता हा शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. इकडे बघा, हे रविराज खूप चिडतात प्रियाला बघून. आता प्रिया म्हणत असते, बाबा ते काय झालं? आता रविराज म्हणतात, कोण बाबा, कोणाचा बाबा? बाबा म्हणायचा अधिकार तू गमावून बसली आहेस कधीचा, आणि तुझं तोंड बघायचं नाही हे मी अश्विनला आधीच सांगितलं होतं. काय रे अश्विन, सांगितलं होतं की नाही मी तुला? आता अश्विन आपला भामट्यासारखा, हो हो रविराज काका तू सांगितलं होतं मला, मी म्हटलं होतं तन्वीला की आपण इथे नको येऊयात. मग लगेच रविराज तन्वीवर ओढून म्हणतात, तू काय करतेस ग या घरामध्ये, तुला अक्कल नाहीये का? जर मी सांगितलं की तुला या घरात राहायची परवानगी नाहीये तर तेवढं कळण्या इतकी अक्कल नाहीये का ग तुला? आता प्रिया एकदम चुप्प बसली आहे बरं का. रविराजांचा आवाज असला वाढलेला असतो प्रेक्षकांनो, धाक आहे बॉस, रविराजांचा धाक आहे घरात. पण काय आहे ना प्रेक्षकांनो, इमोशनल सुद्धा आहेत ते, म्हणून प्रियाचं आतापर्यंत एवढं फावलं. तर आता इकडे सायली आली अंगणामध्ये आणि विचार करते, अरे देवा अश्विन भाऊजी आणि प्रिया कुठे गेले? अरे मगाशी तर इथे गाढ झोपेत होती प्रिया आणि वाटलं नव्हतं ती अशी कुठे जाईल, कुठे गेले हे? आता तिने तिकडे जाऊन एवढा महाधिंगाणा केला, तमाशा झाला, तिचे कपडे बिपडे बदलणं झाले, आंघोळ झाली आणि आता यांना कळलं की ती गायब आहे. असो म्हणा, बाहेर चक्कर नाहीये यांचा, तर नसेल लक्षात आलं. तर बघा सायली विचार करते, अरे देवा प्रिया माहेरी तर नसेल ना गेली? झालं, म्हणजे आता इथे आई बाबांना त्रास दिला, आता तिथे जाऊन रविराज काका आणि प्रतिमा आत्याला त्रास देईल, तिथलं वातावरण खराब करेल. आता प्रतिमा आत्याला या सगळ्याचा त्रास झाला तर नाही बाबा नाही, मी जायला हवं तिकडे. सायली आता असा विचार करते आणि एपिसोड इथे समाप्त होतो. आता पुढचा प्रोमो सॉलिड दाखवलाय. आता अर्जुन आणि सायली दोघे पण जातात बरं का किल्लेदारांकडे, पण तत्पूर्वी रविराज खूप चिडलेले असतात आणि म्हणत असतात, प्रतिमा तू हिला जायला सांगणार की नाही?
प्रतिमा आत्या म्हणतात, अहो मी हिला जायला सांगितलं आणि हिने स्वतःला काही करून घेतलं तर, काही झालं तरी मुलगी हो आपली. रविराज म्हणतात, तुला किती वेळा सांगितलं. रविराज खूप चिडतात आणि सांगतात की ही माझी मुलगी नाहीये, हे किती वेळेला सांगायचं तुला प्रतिमा. इकडे सायली जाते किल्लेदारांकडे आणि झालेला सगळा प्रकार तिला कळतो, प्रियाचा तमाशा अँड ऑल. मग सुमन आत्याच सांगते हे सगळं. मग रविराज आणि अर्जुन दोघे पण ते गाठोडं सापडवताना दाखवलेत. अर्जुन म्हणतो, सिनियर आता काय करायचं रे, ते गाठोडं सापडत नाहीये, तिने ते लपवलंय, कुठे ठेवलं कळत नाहीये. मग रविराज म्हणतात, कुठलाही अट्टल गुन्हेगार त्याला लपवायच्या असलेल्या वस्तू स्वतःच्या घरात नाही लपवत. अर्जुन विचार करायला लागतो की सायलीचं गाठोडं कुठे लपवलं असेल या तन्वीने. आणि आय थिंक सो बहुतेक रविराज त्याला कल्पना देतील की तू सायलीच्या शाळेत जा, तिथे सगळी चौकशी कर. आणि या दोघांचं बोलणं नागराजने ऐकलं असावं प्रेक्षकांनो, आणि म्हणूनच नागराज सायलीच्या शाळेत जाऊन ते फोटो वगैरे बदलवतो, असा एक माझा अंदाज आहे. आता हे सिक्वेल मॅच होईल का, हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला. उद्या भेटूयात पुन्हा एकदा, तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.